रामकृष्ण हरी भगवान श्रीकृष्ण कथा पुढचा कथाभाग. मागच्या वेळी आपण ऐकलं भगवान श्रीकृष्णांनी आपला पुण्यांश वापरून एक ब्राह्मण जो तिथे गतप्राण झालेला त्याच्या पत्नीने आणून ठेवलेला होता त्याला त्याचं आत्मा परत मिळवून दिला. म्हणजे थोडक्यात काय की ते शव जे होतं त्याला जिवंत केलं बरं का, आणि त्यांना परत पाठवलं. दोघांचा यथोचित सन्मान करून त्यांची ओटी भरून त्यांना अलंकार वगैरे देऊन युधिष्ठिरांनी सन्मानपूर्वक त्यांना तिथून रवाना केलं आणि ते आपल्या कुटीमध्ये राहायला गेले. तेव्हा हे सगळं होतं आणि तिथला एक कथाभाग सांगायचा राहिला. तेव्हा काय होतं, हे सगळं झाल्यानंतर बरं का अकस्मात काय होतं, ती यज्ञवेदी जी असते त्याच्यामधून एक कोल्हा प्रगट होतो बरं का, जंबूक कोल्हा प्रगट होतो आणि तो मनुष्यवाणीने बोलायला लागतो. आणि तो काय सांगतो, सगळ्यांनी म्हणे नीट ऐका, अजून काही वेळामध्ये काय थोड्या अगदी कालावधीमध्ये इथे एका व्यक्तीचा शिरच्छेद होणार आहे. एवढंच नाही तर अजून एक सांगतो, या इथे जेवढे क्षत्रिय एकत्र झालेले आहेत 13 वर्षांनी या क्षत्रियांमधला एकही राजा जिवंत नसेल. एकही. इथे जे राजे बाहेरून आलेले आहेत बरं का, संपूर्ण तुमचा निपात होणार आहे, पक्क लक्षात ठेवा. हां असं सांगतो तो आणि तो कोल्हा अदृश्य होतो. सगळ्यांना मोठं आश्चर्य वाटतं, असं काय झालं. आणि झालं, राजसूय यज्ञ चालू असतो आणि अगदी संपुष्टात आलेला असतो 1 दिवसमध्ये. तर जेव्हा त्या दिवशी सगळ्यांच्याकडे काय होतं, जेवणावळी सुरू होतात आणि सगळ्यांना वाढायचं काम एकटी साध्वी द्रौपदी करत असते. तर पूर्वीच्या काळी काय असायचं माहिती आहे का, आपण पूर्वीची जी आपली पौराणिक चित्र आहेत ती जर का पाहिली तर पूर्वीच्या काळी स्त्रिया या अशा सध्या स्त्रिया जो पेहराव करतात त्याप्रमाणे हा पंजाबी वगैरे पंजाबी ड्रेस आणि हे असं काही घालत नसत. तर त्या चांगल्या साड्या नेसत असत, पण त्यांचे खांदे हा भाग जो असायचा ना तो उघडा असायचा. त्याच्यात काय असायचं, एक अशी मोठी पट्टी असायची. हां आणि ती जी पट्टी असायची विशिष्ट प्रकारची, तर ती त्या आपल्या उरो भागाभोवती गुंडाळायच्या आणि त्याची मागे गाठ मारत असत घट्ट. हां तर त्याला म्हणायचे कंचुकी बरं का, आपण त्याला पोलकं म्हणू. फक्त सांगायची महत्त्वाची गोष्ट एवढी की त्यांना बटणं किंवा हुक असा काही प्रकार नसायचा, फक्त त्यांची गाठ मारलेली असायची. आता एवढ्या मोठ्या प्रमाणावर एकत्रित झालेला जनसमुदाय आणि त्यांच्या म्हणजे ऋषीमुनी आणि राजे यांच्या ज्या पंक्ती चालायच्या त्या सगळ्यांना एकटी द्रौपदी वाढत असे. तिला कामाचा खूप उरक होता. फक्त काय व्हायचं की त्या सगळ्यांची सेवा करता करता तिची दमछाक खूप व्हायची आणि घाम आल्यानंतर काय होतं की आपल्या शरीरावरची जी वस्त्र असतात ती अंगाला चिकटायला लागतात. आणि एके दिवशी असंच होतं काय, ती सगळ्यांना वाढत असताना आणि त्यावेळी तिच्या मनामध्ये एक अभिमान उत्पन्न होतो. काय, धर्मराज युधिष्ठिर यांनी हा राजसूय यज्ञ केला, मी महिषी म्हणून त्यांच्या शेजारी बसले. आपण पूर्वीच्या एका कथाभागात ऐकलं होतं, महिषी म्हणजे पट्टर महाराणी कोणाला म्हणतात, कृताभिषेका महिषी भोगिन्योन्या नृप स्त्रिया बरं का. या बाकी युधिष्ठिर, भीम, नकुल आणि सहदेव या चौघांनाही द्रौपदी सोडून प्रत्येकाला एक एक भार्या पत्नी असते वेगळी, आणि अर्जुनाला द्रौपदी सोडून आणखीन 3 पत्नी असतात. आपण मागच्या तिघींचा उल्लेख ऐकला. एक म्हणजे भगवान श्रीकृष्णांची सख्खी भगिनी सुभद्रा आणि चित्रांगदा आणि उलुपी ह्या दोघी. तर ह्या त्याच्या पत्नी असतात, पण एवढं की त्यांना दिवस गेल्यानंतर त्यांना वडिलांच्याचकडे ठेवलेलं असतं, कारण त्यांनी सांगितलेलं असतं पुढे जेव्हा आपल्याला हे प्राप्त होणार आहे युद्धाची महायुद्धाची वेळ जेव्हा प्राप्त होईल त्याच्यानंतर तुम्ही आम्हाला मदत करायला या बरं का. क्षमा करा. जेव्हा हा कथाभाग होतो तेव्हा अर्जुनाला
अजून एकही फक्त द्रौपदी एकमेव पत्नी असते आणि ती त्या 5 जणांमध्ये विभागली गेलेली असते. मागच्या वेळी सांगितल्याप्रमाणे नारदांनी त्यांना ज्या मर्यादा आखून दिलेल्या असतात त्यानुसार प्रत्येक पांडवाबरोबर ती 2 महिने आणि 12 दिवस असा निवास करत असे द्रौपदी. मग अग्नीमध्ये स्नान करत असे आणि शुद्ध होऊन दुसऱ्या पांडवाकडे निवासासाठी जात असे तेवढ्या कालावधीसाठी. तर युधिष्ठिराच्याकडे एवढा हा यज्ञ संपन्न झाला आणि आपण महिषी आहोत याचा तिला मनात अभिमान उत्पन्न होतो आणि त्याच्यामुळे काय होतं, अनावस्था प्रसंग ओढवतो तिच्यावर. तिने जे वस्त्र परिधान केलेलं असतं वरती, तर त्याच्यामुळे कसं होतं की आपल्याला कुठल्याही गोष्टीचा अभिमान वाटायला लागला की आपण हळूहळू असे ताठ होत जातो बरं का, आपलं शरीर फुगत जातं. एकतर तिचं एवढं काम चालू असतं, तिला घाम आलेला असतो आणि मनात हा अहंकार उत्पन्न झालेल्यामुळे थोडंसं तिचं शरीर त्या गर्वाच्या ताठ्यामुळे फुगतं आणि अनवस्था प्रसंग असा ओढवतो. बाकी तिने संपूर्ण हे पद घेतलेला असतो पण तिची मागची गाठ सुटते आणि मागची गाठ सैल व्हायला लागल्याबरोबर तिच्या लक्षात येतं, पण लोक जेवत असतात त्याच्यामुळे ती मध्ये थांबवू शकत नाही आणि हळूहळू ती गाठ सुटायला लागते. अरे बाप रे. आणि जेव्हा त्या तिथे बसलेल्या या कौरवांच्या वगैरे लक्षात येतं काय हिचा नक्की काय अनवस्था प्रसंग ओढवला येतो आणि त्याबरोबर ते तिला पाहिजे असलेल्या विविध जे अन्नपदार्थ असतात त्याच्यासाठी जल्दी करायला लागतात. अगं मला साजूक तुपातल्या वहिनी साजूक तुपातली जिलबी वाढा लवकर. ते म्हणतात अहो श्रीखंड वाढा लवकर. काय बरं, तर प्रत्येक वेळी ते आणायला तिकडे जायला लागणार की काय, हातातलं ठेवल्याशिवाय आणि ते परत आणले तोपर्यंत तिला मागे हात बांधून वस्त्र घट्ट करायला काही वेळच नसतो आणि एवढा बाका अनवस्था प्रसंग उडवतो. नाहीतर महिषीची लाज जायची वेळ आलेली असते पहिल्यांदा बरं का. दुसऱ्यांदा होते ती ह्याच्यामध्ये द्यूत क्रीडेच्या वेळी. तर आणि मग असहाय्य होऊन ती भगवान श्रीकृष्णांच्याकडे बघते. भगवान श्रीकृष्ण सगळीकडे लक्ष ठेवून असतातच आणि एकाएकी त्यांच्या लक्षात येतं काय की द्रौपदी अस्वस्थ झाली आहे म्हणून ते द्रौपदीकडे बघतात आणि तिच्याकडे पाहिल्याबरोबर त्यांच्या लक्षात येतं की हिच्या मनामध्ये अहंकाराचा अंकुर उत्पन्न झाल्यामुळे तिच्यावर काय अनवस्था प्रसंग ओढवलेला आहे हे त्यांच्या लक्षात येतं. भगवान श्रीकृष्णाने तिला भगिनी मानलेली असते. भगवान श्रीकृष्ण आणि ती ज्यांची बहीण कृष्णा. आपण मागच्या वेळी द्रौपदीची 4 नावं ऐकली होती. ते अजिबात काही विचार न करता आणि कशामध्ये वेळ न घालवतात झपाट्याने पुढे होतात आणि तिचं जे हे सुटलेलं असतं मागची गाठ ती ठरून स्वतःच्या हाताने घट्ट बांधून टाकतात. भगवान श्रीकृष्णाने बांधलेली गाठ आता काय सुटेल, काय ब्रह्मदेवाच्या बापाने मारलेली आहे गाठ, ती काय सुटणार आहे. आता ती निवांत होते आणि भगवान श्रीकृष्णांच्याकडे पाहून एकदाच प्रेमाने त्यांना नजरेनेच वंदन करते बरं का आणि पुढच्या कामाला लागते. अशा प्रकारे भगवान श्रीकृष्ण तिची लाज राखतात आणि पुढे काय होतं, आता त्या दिवशीचं कार्य संपन्न होतं आणि त्याच्यानंतर एक महत्त्वाचा निर्णय घ्यायची वेळ येते. काय, राजसूय यज्ञ संपन्न झाला पण आता अग्रपूजा, हे सर्व ऋषीमुनी जे आलेले असतात, हे राजे लोक जे आलेले असतात, याच्यामध्ये अग्रपूजेचा मान कोणाला द्यायचा, म्हणजे अग्रपूजेचा मान म्हणजे सगळ्यात आधी सगळ्यात उच्च स्थानी विभूषित असलेली की जी कुठल्याही सर्व गुणसंपन्न असे जे तिथे कित्येक प्रतापी ज्ञानसूर्य असतात, त्याच्यामध्ये सगळ्यात आधी पूजा कोणाची करायची हा प्रश्न यक्ष प्रश्न उपस्थित होतो. आता तसं पाहायला गेलं तर भीष्माचार्य हे कुरुकुलामध्ये सगळ्यात वृद्ध असतात आणि आता म्हणजे साक्षात ते त्यांचा मेरुदंड असतात कुरुकुलाचा. कारण त्यांनी शंतनू राजाकडून जेव्हा शंतनू राजासाठी त्यांनी जेव्हा आमरण याची ब्रह्मचर्याची ते शपथ घेतात, ते काय म्हणतात, मी आजन्म ब्रह्मचर्य राहीन, म्हणजे जोपर्यंत मी शरीर त्याग करत नाही तोपर्यंत मी ब्रह्मचर्य व्रताचा त्याग करणार नाही. काय, कारण त्याच्यामुळे त्यांना मुलं होणार नसतात आणि त्याच्यामुळे सत्यवती जी असते धीवर कन्या, तर तिच्या होणाऱ्या संतती किंवा त्यांच्या पुढच्या पिढीसाठी हे सिंहासन आरक्षित राहणार असतं. आरक्षणाचा प्रश्न तेव्हापासून आहे बरं का. काय की जे अत्यंत वंदनीय लोक असतील त्यांना डावलायचं बरं का आणि
ज्यांची तेवढी कुवत नसते, विचित्रवीर्य आणि चित्रांगद यांची काय कुवत होती गुरु सिंहासनावर बसायची? नाही, पण त्यांना ते देण्यात येतं. दुर्दैव असो. आपण त्या बाबतीत मदत प्रदर्शन करणं इष्ट नाही, कारण तो यांनी स्वतःनी निर्णय घेतलेला असतो, भीष्माचार्यांनी, गांगेय देवव्रतांनी. तर अशा ह्या गांगेय देवव्रत म्हणजे भीष्माचार्यांना अग्रपूजेचा मान द्यायचा, द्रोणाचार्यांना द्यायचा की जे साक्षात धनुर्वेद आहेत, बरोबर, म्हणजे कुलगुरू कृपाचार्य यांना द्यायचा काय? की कोणा एवढे राजे महाराज आलेले असतात, कोण कोण नसतं तिथे, काय कोणाला द्यायचा हा मोठा प्रश्न उपस्थित होतो, काय. आणि मग शेवटी युधिष्ठिर असतो, तो धर्मराज युधिष्ठिर हा यांनाच प्रश्न विचारतो, कोणाला? भीष्माचार्यांना, की हे तात, आपण सर्वांमध्ये वंदनीय आहात आणि सर्वांमध्ये वयोवृद्ध ज्ञानवृद्ध आहात, तेव्हा मी आपल्याला आपणास हात जोडून नम्रपणे विनंती करतो की माझं मार्गदर्शन करा. आता अग्रपूजेचा हक्क कोणाला द्यायचा आहे? तर सर्वांची यथासांग पूजा करायची आपल्याला, पण सर्वप्रथम सगळ्यात योग्य व्यक्ती जी असेल, सगळ्यात आदरणीय, वंदनीय, सर्व गुणसंपन्न अशी जी व्यक्ती असेल, तिला अग्रपूजेचा मान मिळाला पाहिजे. तेव्हा आपण कृपा करून त्या व्यक्तीचं नाव सांगा. आणि भीष्माचार्य म्हणतात, अरे प्रश्न कसला विचारतोस? ह्या गोपाळ कृष्णाशिवाय कोण अग्रपूजेच्या मानासाठी योग्य आहे सांग बरं मला. आता वास्तविक पाहता हे जेव्हा होतं तेव्हा भगवान श्रीकृष्णांचं वय असेल एक 55, किंवा तेव्हाच्या काही माणसाची आयुर्मर्यादा 200 वर्षे असायची बरं का. त्याच्यामुळे सर्वसामान्य लोक 200 वर्ष जगायची. त्याच्यामुळे तेव्हा भगवान श्रीकृष्ण हे साधारण एक 60-65 वर्षाच्या आसपासचे असतात. त्याच्यामुळे तेव्हा जेवढा कालक्रमणा झालेली असते तत्कालीन लोकांच्या मध्ये, त्याच्यामध्ये सगळ्यामध्ये विशेष उल्लेख करावा अशी बुद्धिमत्ता, पराक्रम, काय दीर्घदृष्टी, त्याच्या आहे सगळे गुण आपण जे म्हणतो ना, काय ते सगळे एकट्या भगवान श्रीकृष्णांच्यामध्ये प्रकर्षाने एकवटलेले असतात. त्याच्यामुळे गांगेय देवव्रत अर्थात भीष्माचार्य त्याला आज्ञा देतात, काय विचारही करू नकोस आणि हा प्रश्न विचारायचीच गरज नाही, कृष्णाची पूजा कर. कारण स्वतः भीष्माचार्य हे भगवान श्रीकृष्णांचे निस्सीम भक्त असतात. आणि युधिष्ठिरला मोठा आनंद होतो, कारण ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये आता जरासंधाचं पारिपत्य करायचं, त्याच्यानंतर ह्यांचा राजसूय यज्ञ जेव्हा आधी ज्यांची ते जेव्हा इंद्रप्रस्थ बसवतात, खांडव वन त्याचा दाह करून, त्याच्यानंतर त्याच्यासाठी लागणारं जे काही धन अर्थसहाय्य असतं ते सर्व भगवान श्रीकृष्णाने निरपेक्ष वृत्तीने, याच्यातला हा मला आता एवढा व्याजभर का धर्म असं काही नाही, त्यांनी दिलेलं असतं. काय दान हा भगवान श्रीकृष्णां हे. आता इथे एका छोट्याशा गोष्टीचा उहापोह करू आणि आज आपण इथे थांबू. भगवान श्रीकृष्ण, भगवान विष्णू, भगवान शंकर यांचा जेव्हा जेव्हा उल्लेख होतो तेव्हा यांना 2 प्रकारे सगुण आणि निर्गुण दोन्ही म्हणून संबोधण्यात येतं बरं का. अहो सगुण म्हणजे गुणांसह, निर्गुण म्हणजे ज्यांच्यामध्ये गुणच नाही. हे एकाच माणसाला कसं काय लागू पडतं सांगा बरं. त्याचं उत्तर असं आहे की ह्या भगवान या संज्ञेला पात्र असलेली जी सगळी लोक असतात ते सर्वजण निर्गुण म्हणजे जे त्रिगुण आहेत, सत्व रज तम, या 3 गुणांच्या अतीत असतात, म्हणून त्यांना निर्गुण म्हटलं जातं. पण त्याचबरोबर 6 गुण असे असतात की जे ह्या भगवान श्रीकृष्ण, भगवान शंकर यांच्या ठिकाणी विशेषत्वाने आढळतात बरं का. आणि ते 6 गुण कुठले? यश, श्री, औदार्य, कीर्ती, यश, श्री, ज्ञान, वैराग्य, औदार्य आणि ऐश्वर्य. हे 6 गुण यश, श्री, ज्ञान, वैराग्य, औदार्य, यश, श्री, ज्ञान, कीर्ती, वैराग्य आणि औदार्य, ऐश्वर्य, क्षमा करा. तर हे जे 6 गुण असतात हे यांच्या ठिकाणी विशेषत्वाने, प्रकर्षत्वाने आढळतात. आणि ते एवढे, किंबहुना ही 6 जी आहेत ना, 6 गुण ही त्यांची लक्षणं असतात. भगवान श्रीकृष्णांची लक्षणं होती. यश, त्यांचं यश आहे, त्यांच्याकडे अपार यश होतं आणि त्याच्यामध्ये ते वृद्धिंगतच होत होतं, कधीही ते कमी झालं नाही. यश, श्री, श्री म्हणजे पैसाडका किंवा धन, साक्षात लक्ष्मीपत्नी होती.
ज्ञान, भगवान श्रीकृष्णाच्या ज्ञानाबद्दल बोलायलाच नको. वेद, उपनिषद या सगळ्यांचं सार श्रीमद भगवद्गीता प्रस्थानत्रयीतलं एक काय, तर भगवद्गीतेमध्ये एवढ्या छोट्या याच्यामध्ये त्यांनी सगळं वेद आणि उपनिषद यांचं सार काढून सूत्रबद्ध करून अर्जुनाला ऐकवलं होतं. यशस्वी ज्ञान, वैराग्य, त्यांनी प्रेत उठवलं. मी जर ब्रह्मचारी असेल तर या शवाला त्याचा आत्मा परत मिळेल. हां, औदार्य, औदार्य म्हणजे किती काय. युधिष्ठिराला सुद्धा त्यांनी यज्ञ करण्यासाठी जेव्हा धन उपलब्ध करून दिलं तेव्हा किती दिलं. आपल्याला माहिती आहे, सुदामा नगरी करून त्याचा राजा बनवलं. एवढा जो उदार असतो. आणि ऐश्वर्य म्हणजे त्याच्याबद्दल, ऐश्वर्याबद्दल बोलायलाच नको. भगवान श्रीकृष्णांच्या त्यांनी सांगितलेलं आहे श्रीमद भगवद्गीतेमध्ये 11वा अध्याय तो ऐश्वर्य योग आहे. भगवान श्रीकृष्ण स्वतःच्या शरीरामध्ये स्थित असलेलं संपूर्ण हे त्रैलोक्य हे अर्जुनाच्या दृष्टोत्पत्तीस आणून देतात, त्याला दिव्य दृष्टी देऊन. त्याच्यामुळे या 6 गुणांची खाण भगवान श्रीकृष्ण असतात. आणि त्याच्यामुळे भगवान श्रीकृष्णांचे पाद्यपूजा करा निसंशय, आणखीन कोणाचा विचार करायचीच गरज नाही, असं भीष्माचार्य युधिष्ठिराला सांगतात. त्याप्रमाणे युधिष्ठिर अग्रपूजेचा मान भगवान श्रीकृष्णांना द्यायला सिद्ध होतो. आणि तेव्हाच काय घडतं, एक फार मोठा अनर्थ घडायची वेळ आलेली असते. पण ह्या सगळ्याचं श्रवण आपण पुढच्या भागात करू. तोपर्यंत आपण मला आज्ञा द्यावी. रामकृष्ण.